मुलगा झालेला आहे, मुलगा झालेला आहे. थँक्यू, खूप खूप अभिनंदन. सी सेक्शन आहे. बाकी सगळ्या सेम अशाच प्रिंट्स आहेत काय? ए आमच्या बाबूसाठी छान छान नाव सुचवा बरं. हा हे माहितीये पण कलर कुठले कुठले आहेत? गुड बॉय. हाय बघ किती अंडी आहेत. हा आवडलाय. बस झाले सध्या. पॅन्ट घेऊया खाली. व्हेज नॉन व्हेज. उद्या आरूचा बर्थडे आहे. त्या बेबीसाठी हे घेतलं. हे पाडायचं नाही ग, नीट पकड. फोडलंस. आतापर्यंत मम्मा लागायची. चांगलं रंगवतो पण तो. आपण घेतोय पण त्याला स्कूल ड्रेस येणार आहे. भारी आहे. हा पण चांगला आहे पण हा सेम होईल मग कलर. हे पार्सल सी येणार चालूच आहे. आम्ही काही ठरवलं आलो, योगायोग झाला. कपडेच कपडे. थँक्यू सो मच. आताच म्हणजे झाला बर्थडे. श्री स्वामी समर्थ. अजून काही पार्सल आलेत मंडळी आणि पार्सल सी येणार चालूच आहे. गवताची चटई. पॅकेजिंग पण चांगलं आलं होतं. अशी चटई आहे. गवतच आहे ना, गवतच आहे. त्याच्यानंतर ज्यूटची अशी मॅट आणि हे 2 प्लांटर्स. थोडं दगडाचं त्याला फील आहे. हलकसं कपचं उडालाय पण ठीक आहे, एवढं काय लक्षात नाही येत आहे. एक असा फेस आहे आणि हा एक असा फेस आहे. शाळेत त्याला आणायला गेलेले तर काल पण तो बोलत होता गार्डनला सर. काल काय मी त्याला नेलं नाही. आज पण तो बोलला सर, तर म्हटलं ठीक आहे सर 5-10 मिनिटं खेळूया आणि मग घरी जाऊ. चला चला लवकर लवकर या खाली. हा काय झालं बस? उतरायला चढायला भीती वाटते. काय होणार नाही, जा. इथे सावली आहे या गार्डन मध्ये म्हणून मी त्याला हो बोलले. काल तू जिथे बोलत होता तिकडे जे डेंजर ऊन होतं, सगळे चटके लागले असते. संध्याकाळचं यायला पाहिजे पण आता आमचं काम पण 6:30 वाजेपर्यंत असतं तर असं वेळच मिळत नाही. नंतर मग पटपट जेवून परत घरी जा, असं सगळं चालू आहे सध्या. मला लागली आहे भूक. सकाळचा नाश्ता काय असतो, फक्त फ्रुट्स असतात ना, ते लवकर चिरतात आणि मग 1:30 वाजेपर्यंत भूक लागते. मी येते चल. त्याला अजून सवय नाही ना इथल्या ह्याची, तर थोडीशी त्याला भीती वाटते. रोज आणत पण नाही ना खेळायला. रोज आणलं तर भीती जाईल पण आणणार कोण? एवढा वेळ काढणार कोण? टिफिन फिनिश केलेला आहे. करतोय तो डेअरिंग. वेगळ्या वेगळ्या गोष्टी स्वतः चढतोय. आतापर्यंत मम्मा लागायची तू खाली उभी राहा मग मी शिडी चढतो. आता तो स्वतःच चढतो. चढू. डब्यावर नाव लिहायला सांगितलेलं. आज मी त्याला टिफिन मध्ये काय दिलेलं, कोबी, गाजर, बटाट, कांदा आणि ओट्स. म्हणजे ओट्सच्या पावडरचं बाइंडिंग करून असं त्याला कटलेट्स बनवून दिले होते. पण सगळे फिनिश केले. सगळ्यांच्या सोबत खातो. ये मी आहे की. हा मी इथे आहे. लवकर ये लवकर ये लवकर ये. ये लवकर ये. तिकडे जा. ते दिसलंच नव्हतं आम्हाला अजून. रंगवलंय द्राक्ष. चांगलं रंगवतो पण तो. बनाना रंगवलेला आतापर्यंत, मँगो रंगवलेला, चांगलं रंगवलेलं जे काही होतं. आता हे तरी हे नाही नीट रंगवलं, इथे रिकामी आहे जागा. पण बाकी जी रंगवलेली ना ते चांगलं रंगवलेलं. त्याला असं काय कोणी शिकवलंय नाही कसं रंगवायचं ते, पण तो भिंती रंगवतो ना त्याच्यामुळे त्याला ते खडू पकडता येतो. त्याला ते बरं जमतं. अदरवाईज कोणी शिकवलेलं नाही आहे. टीचर सांगत असतील समजा लाईनच्या बाहेर वगैरे नाही घालवायचं वगैरे, बट बऱ्यापैकी रंगवलेलं त्याने. चल ये लवकर. गुड बॉय. आता कसा आला? चला आता जाऊया घरी. आता दुसरं नाही, चाल. हा ये. काय लागणार नाही ते बघ. पण 11 वाजलेले आहेत. मी आत्ता आली आहे घरी. आज लेट झाला. जेव्हापासून काम चालू केलं तेव्हापासून सगळ्यात जास्त लेट आज आला. घरी पण काय ना काय सुरूच होतं. म्हणूनच मला नेहमीपासूनच टीम हवी होती की मी संसारिक कामामध्ये काय ना काय अडकली आहे. कधीतरी मला वेळ झाला तर काम थांबून राहायला नको. तर आता आपलं आधी शूट झालेल्या व्हिडिओचं एडिटिंग पण चालू आहे आणि तिकडे नवीन व्हिडिओचं शूटिंग पण चालू आहे. आता तो खेळतोय खरा पण यांच्याकडे लक्ष ठेवायला लागेल. मला बाहेरच थांबायला लागेल. मला जाऊन लगेच काम नाही चालू करता येणार कारण की घरात कोणीही नाही आहे. आता काका काकी पण निघतील हॉस्पिटलला जायला. हॉस्पिटलला यासाठी की आमच्या वहिनीला ॲडमिट केलेलं आहे आणि आज आमच्याकडे कोणीतरी नन्हा मुन्हा येणार आहे. काय असेल, बाबू बेबी जे काही असेल आमचं असेल. आत्तू होणार आज मी परत एकदा. तिची पण आत्तू आहे, तिची आत्तू आहे, त्याची मावशी आहे. आज परत एकदा आत्तू होणार आहे. बघूया काय होतंय. आई पण तिकडेच गेलेली आहे त्याच्यामुळे ह्या पोरांवर लक्ष ठेवायला कोण नाही आहे तर मला थांबायला लागेल इथे बाहेर. घरचं आणलेलं दूध पहिले फ्रीजमध्ये ठेवते नाहीतर मधल्यामध्ये खराब होऊन जाईल. आरू या दीदीचं नाव काय आहे? आणि हे बघ त्या दादूचं नाव काय आहे? शिवार्थ दादू. चालू दे तुमचं. हे बघ हे आयपॅडवर पण आरूचं कार्टूनच उघडलेलं आहे. चला मी लागते कामाला. हे पोरं खेळतील इथे.
जस्ट आता मम्मीला फोन केला होता, वहिनीला आतमध्ये घेतलंय OT मध्ये, अजून डॉक्टर आत गेलेत नाही, वहिनीला आत घेतलंय, म्हणजे आता थोड्या वेळामध्ये होईल. C-सेक्शनच, कारण की ना दादा वहिनी आता रिसेंटली कलर डॉपलर टेस्ट करायला गेले होते, 9व्या महिन्यात करतात ना ती टेस्ट, तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बेबीला ब्लड सप्लाय थोडंसं कमी होत चाललंय, बट दॅट इज नॅचरल. म्हणजे जेव्हा आपला प्लॅसेंटा मॅच्युअर होत जातो तेव्हा तो ब्लड सप्लाय बेबीला कमीच होत जातो. पण डॉक्टर म्हणाले की आपण नको रिस्क घेऊया, 37 वीक्स तसेही कंप्लीट झाले, तर लेट इज गो फॉर C-सेक्शन. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण ट्राय नाही केलं जास्त, कारण की बेबीकडे तेवढी ताकद कदाचित नसू शकते स्वतःला पुश करायला बाहेर, कारण ब्लड सप्लाय कमी होत आहे. तर मग ते कॉम्प्लिकेशन्स नंतर हे ते त्याच्यामुळे मग डॉक्टर म्हणाले की C-सेक्शन करूया. आणि आता डॉक्टर जे म्हणाले ते केल्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो, त्याच्यामुळे मग आता बहुतेक नाही, आता C-सेक्शनच होणार वहिनीचं. तर नेलंय तिला आतमध्ये, बघूया. सारखी तेच धाकधूक लागली आहे, माझे पण फोन चालू आहे. ही पोरं खेळतायत, सगळं हॉल खेळण्याने भरून ठेवलाय, पण जाऊ दे, खेळतायत, खेळू दे. तर बघूया काय होतंय, कधी होतंय. श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. अरू इज अ गुड बॉय. हा, आता तू काय करणार आहे, सगळा पसारा जो काढलाय ना तो भरणार आहे, त्याच्यासोबत मम्मा पण भरणार आहे, पण आरू पण भरणार आहे, हो की नाही? हा, ओके, चला आम्ही भरतो. मुलगा झाला मंडळी, मुलगा झाला, आम्ही आत्ता झाले परत एकदा. ओ माय गॉड, आता जायचा फोन आलेला, मुलगा झालेला आहे, थँक्यू. आता खुश म्हणजे आरूसाठी भात ठेवलाय. बाबूला बघायला जायचंय, पण म्हटलं पहिले काहीतरी त्याच्यासाठी कपडे घेऊया छोटूशे, आणि मग आपण जाऊया, है ना. दादाला फोन केलेला पण तो उचलत नाहीये, म्हणजे इन केस काय आणायचं असेल तर आपणच घेऊन जाऊ ना, म्हणून फोन केलेला. पण ठीक आहे, चला आपण कपडे तर घेऊया बाबूला. नवजात बाळासाठी दाखवा कपडे. मुलगा अगदीच आजच जन्म झाला, असं झबलं टोपलं असतील तरी चालेल, कारण हे तू कधी घालेल. झबलं टोपलं शक्यतो दाखव, लंगोट वगैरे असे. ह्याला अजून वेळ आहे ना, 5वी-5वीला द्यायला ठीक आहे, महिनाभरानी. आत्ताशी लगेच त्याला हे काही घालणार नाही, आणि आता तसेही गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे हे असेच घेतलेले परवडतील. असे क्यूट प्रिंटवाले दाखवते पण दिसत आहेत ना, खाली व्हाईट वगैरे जास्त. आरू, जेव्हा आरूचा जन्म झालेला ना तेव्हा त्याला पहिला असा याच रंगाचा ड्रेस होता, निळा. चोत किती क्यूट. आपण वेगळे रंग घेऊया. बाकी सगळ्या सेम अशाच प्रिंट्स आहेत काय. मी सगळे स्ट्रॉबेरीवाले घेऊन जाते, म्हणजे कसं माझी आयडेंटिटी राहील. स्ट्रॉबेरीवाले कोणी आणले तर समूहात तुम्ही आणले. ॲक्च्युली कलर वेगळे आहेत, पण प्रिंट सगळे जास्त स्ट्रॉबेरीचीच आहे. मग ठीक आहे, आपल्याकडे आता ऑप्शन नाही तर आपण ह्यातले स्ट्रॉबेरी प्रिंटचे फक्त कलर वेगळे घेतले. आणि आता लंगोट बघूया आपण, वेगळे कलर. 2, 3, ऑरेंज 1, 4, 5. टोपरं आहे, बघू दे टोपरं. हां, सगळ्यात छोटी हीच आहे. छोटू टोपरू. 2, 3, 4. या क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे का? नाही ना, सेम आहे ना. बघू, एक खोलून दाखव. हां, हे माहिती आहे, पण कलर कुठले आहेत? नाही तर मग हाच, पण आहेत तर दाखवा. कलर चांगला आहे, पण हा खूप जास्त मोठा आहे. ह्या साईजमध्ये हा नाही कलर. हे घेऊन जाऊया, हे दुपटं, आणि हे ठेवायचं, आणि ते कपडे. पोचलोय हॉस्पिटलला, चलो. एक्साइटेड टू मीट अवर बाबू. या, खूप अभिनंदन. मग आरूला खेळायला बाबू आला. अभिनंदन. हो ना बाबा, अभिनंदन. आई तिथे आहे आतमध्ये. त्याला आपण गोंगाट नको करूया. मी बोलते ती सोयी म्हणून मला आपलं बाबू. तुझे नाव काय ठेवायचे ले सोनू? काय ठेवायचे तुझं नाव? हो, आमच्या बाबूसाठी छान नाव सुचवा बरं. टोपण नाव. टोपण नाव सुचवा. काय ते होईले छोन्या? छोन्यू. हो, थोलाच वेळ. थोलाच वेळ. पण असाच होता, एकदम भीती वाटायची हातात घ्यायला. मला सवय झाली. आय एम अ प्रो ॲट इट. हो, आता तुला सवय आहे. आरू पण चोता. हो. ही ना माझ्या साखरपुड्याला आईने नेसलेली साडी होती वाटतं, असं आई बोलतीये. तर त्याच्या फक्त पदरापासून ताईंनी हे बनवलंय. किती छान वाटतंय असं काहीतरी छोटंसं ठेवायला.
किती सुंदर वाटते, एक नंबर, ग्रेट वर्क. आम्ही नाही तर बोलत होतो काय करता येईल या साड्यांचं, म्हणजे हिचं काय पायपुसणं पण बनेल, पण ते किती सुळसुळीत, ते किती पाणी शोषून घेईल. मग हे असं काहीतरी फोटो वगैरेसाठी किंवा असं व्हिडिओसाठी वगैरे असं ठेवायला ह्याच्यावर काय ठेवलं आणि त्याचं जर फुटेज घेतलं तर किती सुंदर दिसेल. टाकाऊ पासून टिकाऊ. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पदरापासून बनवलंय ना? हां, हे बघा पदराची ही जर कापलेली आहे, ही कसली तरी काठ कापलेत ह्याचे ओढून साड्यांचे. छान वाटते, एक नंबर. सकाळ मंडळी 10 वाजत आलेले आहेत. अरू सोडून बाकी सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. अरूला काय नाश्ता करायचा मूड होत नाहीये. कपडे वाळत लावलेले तरी हे राहिले बघ, हे घरातले थोडेसे राहिले, आता नंतरच्या बॅचला टाकायला पाहिजेत. ठीक आहे, आपण तोपर्यंत थोडीशी भांडी नाश्त्याची आहे ती मी उरकून घेते. अंड्याचा पोळा बनवायला गेले. आज संडे आहे तर म्हटलं त्याला अंड देते, ऑमलेट देते. अंडीच नाही आहेत घरात, आपल्या गोठ्यात आहेत कोंबड्यांची, ती जाऊन घेऊन येऊया. ए त्याला नको हात लावू, चल. शूज घाली आहे, कुठे शूज तुझे? तू येतोस अंडे आणायला, येतोस? हा मग चल. मी कुठे नाही बोलते, मला येऊ दे, मला येऊ दे, चल. रासभर आंबे, खराब आंबे, पडलेले आंबे. अजून एक पडला बघ ताजा ताजा. गोड नाहीये आंबे, तर काही चव नाहीये. तर कैरी पासून काय बनवायचं असेल प्रकार तर आम्ही हे आंबे वापरतो, अदरवाईज नाही. आई आपण ते पण नाही आणलं, अंडी घेऊन कशात जाणार, ते भांड पण नाही आणलं. शेड बनवले राधूला गजाला. हाय बघ किती अंडी आहेत, कोणाला हवीत? ए हा सावकाश सावकाश, हा पाडायचं नाही, घस नीट पकड. फोडलंस पोऱ्या, तूच फोडलंस. चल उठ बाजू, असं ठेवूया आता. ते कोकोची पिलं पाहिलीस? पिलं पाहिलीस कोकोची? ह्याच्यात कोको आहे, मला माहिती नाही. तिकडे आहे ती बघ, ती डॅडा नाही, ती त्यांची मावशी आहे. ती घाबरतायत, ती लपतायत मम्माच्या पाठी त्यांच्या. चला हे सावकाश घेऊन जायला पाहिजे. वायरीतून नीट ये. ती बघ कोको कशी खाते, आंबा खाते कोको. अरुची चालू आहे पूल पार्टी. एरवी कधी वेळ मिळत नाही, आज संडेचा मिळतो. मी पण मस्त वारा खात बसलीये. फॅन बिन सगळं बंद आहे, मस्त नैसर्गिक वारा, इतका सुंदर वारा येतोय. ही दिशा आहे वाऱ्याची, भारी वाटतं एकदम. त्याला गरम गरम पाणी दिलंय मस्त टब मध्ये, आणि खेळ काय डुंबायचंय. ते अर्ध पाणी बाहेर फेकतोय पत्र्यावर. कर काय करायचंय ते मज्जा. मी एकीकडे आपला ब्लॉग एडिट करते. उद्या अरूचा बर्थडे आहे, तर मग थोडीशी खरेदी करायची आहे म्हणून आम्ही निघालेलो आहोत. म्हणजे लेकरू इकडे आहे, डॅडा फोनवर बोलतोय म्हणून आम्ही जरा थांबलोय. अरूचा उद्या 3रा बर्थडे आहे. 2रा तरी आपण बऱ्यापैकी मोठा केला होता, पण हा वाला मोठा नाही
नाही करायचा, अगदी घरच्या घरी छोटासाच करायचा आहे. तरी पण पावभाजी करूया. कुमार भाजी घेतोय, थोडस सामान घेतलंय खरं. अजून ही काय नर्सरीची पोरं आहेत ना, त्यांना काय घ्यायचं बघूया. स्क्रिबलिंग साठी काय घेता येतंय का. क्ले जर घ्यायचा झाला तर क्ले, त्याच्या पहिल्या बर्थडेला ऍज अ रिटर्न गिफ्ट म्हणून क्लेच दिला होता. सेकंड बर्थडेला पण असं काहीतरी वेगळं दिलं होतं. आता काय घेऊया, आता क्लासरूम मध्ये मुलांना मला वाटतं स्क्रिबलिंग साठी ते अशी इरेजेबल हे येते ना पाटी, आय गेस ती घेऊ. बघूया, डिपेंड करतं काय प्राइस पॉइंट वगैरे आहे ते. टीचर साठी काहीतरी एक पेन वगैरे काहीतरी चांगला घ्यायला पाहिजे ना. आणि मुलांना द्यायला चॉकलेट पेक्षा मी म्हणत होते चिक्की वगैरे देऊया. बघू, घ्यायचं आहे ते पण. ब्लेझर वाले त्याचे ड्रेसेस आहेत, त्याच्या आतले टी शर्ट खराब केले की त्याने. त्या टी शर्ट मुश्किल आहे. याच्यातली छोटी साईज छान आहे, चांगला आहे. नको बाजूला काढ. अच्छा, हे पूरा हँड काढतील त्याची पडल्या ते लगेच त्याला बोललेलं हा आवडलाय. तुला पकडून ठेवण्यामध्ये एक हा आवडलाय, हा आवडलाय. बस झाले सध्या. पॅन्ट घेऊया खाली. ओके डन. हा, आणि यातला एक प्लेन घेतोय ना आपण. हा, यातला एक प्लेन घेतोय. हा पण चांगला आहे, पण हा सेम होईल मग कलर. हा घेतला ना आपण, हा आणि हा सेम होईल. ह्यातलं काय मला तेवढं पटत नाहीये. हा बघ, हा हा पण चांगला आहे. क्वालिटी इज बेटर. जामच हिरवा आहे. आपण घेतोय, पण त्याला स्कूल ड्रेस येणार आहे. होतील ना इतर वेळेला बाहेर जायला. अरे लागेल बघ. 2 स्टेशनरी शॉप मध्ये विचारलं त्या स्लेट बद्दल. नाहीये, ती नाहीच आहे अवेलेबल. ज्या 2-4 होत्या ना त्या सगळ्या खराब झालेल्या होत्या. म्हटलं पण नको, जाऊ दे. क्रेयॉन्स घेतले. त्याच्या वयाच्या मुलांना काय घेणार. कुमार बोलला पेन्सिल बॉक्स घे, चाललं असतं ते, पण क्रेयॉन जास्त वापरतील पोरं पेन्सिल पेक्षा असं मला वाटलं, म्हणून मग क्रेयॉनचे बॉक्स घेतले. आणि आता एक गिफ्ट घ्यायला आलोय. छोट्या बेबीचा फर्स्ट बर्थडे आहे. आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्या मुलाचा नाव तस्म्याच आहे बाळाचं. 1 वर्षाचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी गिफ्ट घेतोय काहीतरी. त्या बेबीसाठी हे घेतलं. हे 4-in-1 गिफ्ट सेट आहे, तर हे त्याच्यासाठी घेतेय. आणि त्यांची एक मुलगी पण आहे, तर तिच्यासाठी ही स्लेट घेतली. बघू दे, ही एक स्लेट तिला, यातली एक आरूला पण घेतली आहे. बॅड त्याला नाही आवडला. त्याला आवडला नाही, मला पण नाही आवडला. काय एवढं एकदम हे नाहीये. हे चांगले आहे, सॉफ्ट आहे. हा, मटेरियल चांगलं आहे, त्याला इरिटेशन नाही होणार. कुमारला आवडला. नाही, क्वालिटीचा प्रश्नच नाहीये, 1 नंबर आहे. कलर पण चांगला आहे, त्याला इरिटेट नाही होणार. आतमध्ये टी शर्ट बघू दे. ओके, आरूची मज्जाच मजा. हा मस्त आहे, हा मस्त आहे, पण हा मोठा आहे. हा छान आहे, भारी आहे. लग्न बिग्नाला नाही तर आपल्या बाबूच्या बर्थडे ह्याला बारशाला. सुंदर आहे, होईल त्याला आई आता, म्हणजे घातला तो होईल. आणि पुढच्या वर्षापर्यंत छान आहे. मग तुला कशा हवेत. हा चौकोनच आहे. हा काय, तो चौकोन. हा चौकोन साल काढून हवेत का. हा पण चौकोनच आहे. काय बघ तसंच आहे. अरूला कपडेच कपडे. अच्छा, कुर्ता आपला घ्यायचा राहिला डाडा. आम्ही बोलणार होतो कुर्ता घेऊया त्याला, आणि आम्ही बोललो पण तो दुकानदार पण बोललो दाखवतो. चांगला आहे, चांगलं आहे, पण एवढं उंच होईल, त्याला मोठं होईल. छान आहे, पण चांगलं आहे. FD 5 वर्षाचा होईपर्यंत फक्त देणार.
त्या बाळाच्या बड्डेचं आमंत्रण होतं 7:30 वाजता. आता वाजले 7:45च्या दरम्यान वाजले असतील. अरू नेमका झोपला. दुपारी मी त्याला झोपवतीये तर अजिबात झोपला नाही, उड्या मारत राहिला, पाण्यात डुंबत राहिला. आणि आता त्याची पोटभरती झाली तर त्याला एवढी पेंग आली की तो सोफ्यावरच झोपला. मी त्याला झोपवलं आहे आणि पहिले मी आली आता इथे बाबूला भेटायला, कारण की आज दिवसभरात बिलकुल मी आलेच नाही ना घरी. आज संडे, आम्हाला पण सुट्टी. तर आत्ता मी पहिले बाबूला भेटायला आले. त्याला भेटते, पटकन निघते आणि मग जाऊया आपण बड्डेला. चला बाय बाय. चल, आमचा योगायोग झाला. मी आत गेले आणि आई आल्या. बरं झालं. चल, आम्ही काही ठरवलं आलं, योगायोग झाला. बरं झालं. हा, चलो दादा, चलो बाय. आता वाजले 8:15. माझा अवतारच झालाय. माझं नेहमीच अवतार असतो पण ठीक आहे, आता मी अशीच जातीये बड्डेला, कारण मग 8:15 अजून पुढे लेट नको व्हायला. तेजू वहिनीला पण आग्रहाने आमंत्रण दिलं होतं. वहिनीचं आणि माझं बोलणं पण झालं. ती पूर्ण प्रयत्न करतीये यायचा, जेवढं लवकर होईल तेवढं. पण आज नेमका संडे आहे तर झोरकोला पण गर्दी असू शकते. आणि वहिनीची आई इथे नाही आहेत म्हणजे सध्या, तर ते तिला घराची पण जबाबदारी पडली आणि तशी तर आहेच आपला. त्याच्यामुळे ती बघेल, येईल ती पण, मोस्टली येईलच. आता बघूया. तर पहिले मी पोचते. चला, पोहोचलो आहे आपण. मागे यांच्याकडे मी आले होते. आता मला फ्लॅट नंबर आठवेना, फ्लोअर आठवेना. आता बघते कुठे पार्टी दिसते का नाही तर त्यांना फोन करते. बरं, फोन केला मी त्यांना. गडबडीमध्ये मी इकडे आले. मी काय ॲड्रेस पाहिला नव्हता. त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलेलं पण मी ॲड्रेस चेक नव्हता केला. आय थॉट इथे त्यांच्या घरी आहे, पण ते दुसरीकडे आहे बड्डे. आपण तिथे जाऊया. बाबलू, हॅपी बर्थडे. हा आहे तस्मय आणि ह्याचा आज फर्स्ट बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. हो, तुला मी आवडली. आम्ही आलेलो, तो आले ना माझ्याकडे की नाही शोनू. आणि तेजल ताई, म्हणजे आपली भेट झालेली आहे पण अशा लॉंग व्हिडिओ मध्ये नाही, तो शॉर्ट व्हिडिओ होता. आताच म्हणजे झाला बर्थडे. खूप छान वाटलं तुम्ही आले. अरे थँक्यू सो मच. आम्ही येणारच. तुमचा आग्रह एवढा असतो ना, तेजवानी आपण तेच बोलतोय, त्यांनी एवढ्या आग्रहाने बोलवलं म्हणजे जायलाच पाहिजे. ती पण येईल थोड्या वेळाने. टू तस्मय, त्याचं नाव पण तस्मय आहे. वहिनीचे फोन चालू आहेत सारखे झोरको मधून. आम्ही जेवलो मस्तपैकी, छान जेवलो. व्हेज, नॉनव्हेज मिक्स जेवली. त्यांचा आग्रह होता मग आम्ही जेवायला चाललेलो. छान जेवण झालं आणि आता निघू थोड्या वेळामध्ये. दादा जेवतात, सगळे आता बसले होते. थँक्यू सो मच. तेजू आणि तेजल आणि तेजस्विनी मी फॅन म्हणून कन्सिडरच करत नाही त्या माझ्या, काय म्हणत, फॅमिली मेंबर्स, मैत्रीण. तुम्ही बहीण बोला, काय म्हणतात. म्हणजे तुम्ही हक्काने बोलवलात आणि आम्हाला खरंच म्हणजे असं सबस्क्रायबर असतात पण इतका हक्काने बोलवणं आणि एवढं, थँक्यू सो मच. आणि आम्हाला पण बरं वाटलं. थँक्यू. परत एकदा भेटू. आणि त्यांचं बोलणं पण असं हे नाहीये, तुसडेपणाचं नाहीये, एकदम प्रेमाने व्यवस्थित. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. चलो बाय. दादा जेवतात. चला थँक्यू. प्लीज जेवा तुम्ही, जेवा व्यवस्थित. बाय कर, बाय कर. चला बाय 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 बाय. छान वाटलं. चलो बाय बाय. बाय बाय. थँक्यू.